गावरान भाषा. हा हे बघा ना कसला मोठा आहे. अगं बाबा बाबा अरे एवढा मोठा असतो काय कुठं. आता ते बघा एक माणूस उभा आहे बरं का, तुम्हाला झूम करून दाखवतो. बघ दिसतंय का बघा बरं, इतकं बारीक दिसायला लागले. अगं बाबा बाबा का माय चायला इतका लांब. थांब मला येऊ दे. मित्रांनो नमस्कार, राम राम. तर सध्या आलोत आम्ही बीडच्या रेल्वे लाईनवरचा जो सगळ्यात मोठा पूल आहे त्या पुलापाशी. हा पूल आहे बीडपासून 48 किलोमीटर अंतरावर, राक्षस भवनपासून जवळ आहे. आणि विगणवाडी रेल्वे स्टेशन इथून जास्तीत जास्त 4 ते 5 किलोमीटर अंतरावर असेल. तर ह्या पुलाचा एक व्हिडिओ मी बनवला होता 2024च्या जानेवारी महिन्यात. तर त्यावेळेस काम चालू होतं, म्हणजे पटऱ्या वगैरे काय पडलेल्या नव्हत्या. तर आता 1 वर्षानंतर किती काम झालं आहे काय ते बघू. पटऱ्या वगैरे पडलेल्या आहेत, बरंच काम उरकत आलं आहे. तर वर जाऊन बघू कसं काय कंडिशन आहे सध्या कामाची. तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी एक विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा. तर या पुलाच्या आजूबाजूला बघा हा इथून रोड गेलेला आहे. असा तिकडं हा रोड राक्षस भवनला चालला आहे आणि इथं लोकांचे घरं वगैरे आहेत. आणि किती मोठा दिसतोय बघा. आपण बऱ्याच लांब आहेत सध्या, हे शेत आहेत आणि हा रोडच्या साईडला उभा आहेत आम्ही. आणि एकदम असं लांबूनच दिसतो हा ब्रिज, सहज दिसतो. सध्या पुलाच्या खाली जवळ आलोत आम्ही शेतामध्ये आणि शेतामधून आम्ही शूट करतोय. आणि वाईड अँगलमध्ये सुद्धा लवकर कॅच होत नाही हा पूल, इतका मोठा आणि भव्य आहे. आत्ता एक्झॅक्ट पुलाच्या खाली येत आम्ही, इथं आमची गाडी उभा आहे. आणि पूल बघा कसा किती मोठा आहे, तिथं तो राहुल उभा आहे. आणि त्याची हाईट बघा आणि या खांब्याची हाईट बघा किती उंच आहे, किती वर आहे बघा ते. ह्याच्यावरून आपल्याला अंदाज येईल की किती उंच आहे तो. आता इकडं वर आलो आहेत पुलाच्या वर आणि वर आपल्याला दिसतंय असं काम सुरू आहे. पटरी वगैरे काढलेलं दिसत आहे. आणि विगणवाडीपर्यंत तर टेस्ट घेण्यात आली होती. तर आता पटरी ह्यांनी वापस काढलेली आहे. तर मित्रांनो हे जे खडी आहे तर ती जास्त झाली होती, म्हणजे हाईट वाढली होती. त्याच्यामुळं बघा आता खडी भरून अशी वापस घेऊन जात आहेत. हाईट जास्त झाल्यामुळं यांनी ज्या पटऱ्या होत्या त्या सगळ्या वापस काढून टाकलेल्या आहेत. आणि आता पुन्हा ह्याची हाईट कमी करण्याचं काम सुरू आहे. विगणवाडी ह्याच्या पुढं आहे आणि विगणवाडीपर्यंत हाय स्पीड टेस्ट घेण्यात आली होती. पण आता पुन्हा एकदा यांचं काम थोडं वाढलेलं आहे आणि यांनी पूर्ण हे काढून टाकलेलं आहे. तर सध्या बघा पुलाच्या वर आलो आहेत आणि खाली बघा किती खोल आहे. जर खाली बघितलं तर शेती वगैरे, रोड किती लहान दिसतोय. आणि ह्याचं काय झालं आहे, जरा कुटाणा झालेला आहे. म्हणजे ह्याची हाईट वाढली होती आणि हाईट वाढल्यामुळे यांनी काय केलं, जे पटऱ्या बसवलेल्या होत्या त्या पुन्हा यांनी काढून टाकल्या आता. आणि आता ते खडी वापस कमी करायला लागलेत. खडीला इथून उचलून बाहेर नेऊन टाकायलेत. ते आता जे आपण बघितलं ट्रॅक्टरने हे खडी घेऊन चाललेले आहेत. तर आता डबल काम वाढलेले, म्हणजे आता डबल पटरी ते कॉलम वगैरे टाकणार, रेल्वेची पटरी टाकणार. तर ती हाईट जास्त झाल्यामुळे हे यांनी असं केलेलं आहे. तर हे डबलच काम चालू आहे असं म्हणावं लागेल आता. तर बघा अशा प्रकारे आता हे डबल काम सुरू आहे. आणि तर इथं आपल्याला लक्षात येतं आहे, इथं कॉलम सध्या शिल्लक आहेत पण ते उचलून नेत आहेत. आता तिकडं कॉलम ते उचलून घेऊन जात आहेत बघा, आपलं पलीकडं बघितलं तर आता एक एक करत असे थोडे थोडे कॉलम हे वापस याला उचलायचं काम चालू आहे, काढून टाकत आहेत. आणि त्यानंतर ह्या खडीला पण काढणार आहेत आणि ह्याची हाईट कमी करणार आहेत. तर असं हे डबल काम सध्या इथं सुरू आहे. तर इकडं आल्यामुळं आपल्याला हे माहीत झालं, जर आलो नसतो तर हे लक्षात नसतं आलं. तर महत्त्वाचा पॉईंट आहे हा. आणि इकडं खाली बघा किती खोल आहे. सध्या पुलाच्या एकदम मधोमध आलेलो आहे आणि वाईड अँगलमध्ये हे आपण बघतोय सध्या. आणि बघा कसं दिसतंय सगळं, जे वातावरण आजूबाजूला जो परिसर आहे एकदम उंच. आणि हे बघा आता इकडं जाण्याची डेअरिंग होत नाही, कारण एकदम इथून खाली आहे असं. हे बघा समोर हे जे पटऱ्या आहेत, अखंड पटऱ्या लांब लांब त्या बसवलेल्या होत्या आणि आता डबल त्याला काढत आहेत. आता इथपर्यंत काढत आलेले आहेत आणि इथून पुढं बघा सगळं काढलेलं आहे आणि ते पुढं हाईट कमी करत आहेत. तर सध्या
हे असं काम चालू आहे आणि साईडला बघा इथं नट बोल्ट सगळे काढून टाकलेले आहेत, जे फिट केले होते ते डबल काढलेले सगळं. मित्रांनो, या व्हिडिओला आता इथंच स्टॉप करतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर तुम्ही पहिल्या वेळेस चॅनलवर आला असाल तर मग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटू येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. जय महाराष्ट्र.